नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। सहानुभूतीच्या लाटेवर काँग्रेसने राजीव गांधी आणि इंदिरा गांधींच्या काळात अनेकदा बीजेपीला धूळ चारली होती। पक्ष आणि चिन्ह जाणं पवारांना नवं नाही, त्यासंबंधीच आज आपण बोलणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाकडे अधिकृतपणे सोपवलं आहे। अशा वेळी शरद पवार यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे। मात्र असं असलं तरीही पक्ष किंवा चिन्ह जाणं हे काही नवं नाही, कारण शरद पवार यांनी आतापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या चिन्हांवर आणि पक्षांच्या नावावर निवडणुका लढवल्या आहेत आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते बरेच यशस्वी देखील राहिले आहेत। हाच सगळा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत, त्याविषयी खोल चर्चा करणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। तर साधारण 1960 साली शरद पवार हे स्थानिक पातळीवरील राजकारणात सक्रिय झाले होते। महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेचं काम करताना एका कार्यक्रमात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना आमंत्रित केलेलं। त्यावेळी शरद पवारांच्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण हे प्रभावित झाले होते। त्यानंतर यशवंतरावांच्या मार्गदर्शनानुसार शरद पवार यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। 1967च्या त्यांना काँग्रेस पक्षाने पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलं होतं, ज्यामध्ये त्यांनी बारामती मतदारसंघातून विजय मिळवला होता। तेव्हापासून शरद पवार हे पक्के काँग्रेस नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित होते। मात्र मधल्या काळात अनेक राजकीय स्थित्यांतर घडली, ज्यामध्ये इंदिरा गांधी या राजकारणात आल्यावर काँग्रेसचं विभाजन झालं। पण त्यानंतर पक्ष आणि देशाच्या पातळीवर इंदिरा गांधींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं होतं, तर दुसरीकडे शरद पवारांनी देखील राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवला होता। दरम्यान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून गेलं। त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला। 1977 साली इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवून देशात लोकसभेच्या निवडणुका घेतल्या, ज्यामध्ये त्यांच्या पक्षाचा पराभव झाला आणि देशात जनता पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं। याच्या वर्षभरानंतरच म्हणजे 1978 साली शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाचे 12 आमदार फोडले। यावेळी त्यांनी विरोधी पक्षाबरोबर हात मिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले। 18 जुलै 1978 रोजी शरद पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली। यावेळी पवारांबरोबर काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले 12 आमदार काँग्रेस पक्ष आणि जनता पक्ष यांची पुरोगामी लोकशाही दल ही आघाडी तयार केली। पण 1980 साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली, ज्यामध्ये शरद पवारांचे सरकारही बरखास्त झाले। पण तरीही काँग्रेसमध्ये न जाता त्यांच्या विरोधात राज्यात लढा द्यायचा यावर पवार ठाम होते। दरम्यानच्या काळात इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशाचं पंतप्रधान पद आणि काँग्रेस पक्षाची धुरा ही राजीव गांधी यांच्याकडे आली। त्यावेळी राजीव गांधी यांनी शरद पवारांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावं यासाठी प्रयत्न केले। राजीव गांधींच्या शब्दाला मान देत शरद पवार यांनी देखील 1987 साली म्हणजेच 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला। जून 1988 साली पंतप्रधान राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांची निवड केली। पण 1989च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली। त्यानंतर जे सरकार अस्तित्वात आलं त्याची धुरा ही नरसिंह रावांकडे आली। याच वेळी पंतप्रधान म्हणून शरद पवार यांचं देखील नाव चर्चेत होतं। मात्र नरसिंह रावांनी त्यावेळी बाजी मारली होती, पण यावेळी शरद पवारांना तेवढ्या तोलामोलाचं असं संरक्षण मंत्रीपद देण्यात आलं होतं। तर दुसरीकडे महाराष्ट्रात सुधाकर राव नाईकांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। मात्र मुंबईतील जातीय दंगलीनंतर सुधाकर राव यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर पंतप्रधान नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून नेमलं। 1989 ते 1999 शरद पवार हे काँग्रेसमध्येच होते, पण 1999 साली PA संगमा आणि तारिक अनवर यांच्यासह शरद पवारांनी अशी मागणी केली की 13व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींऐवजी भारतात जन्मलेल्या कोणत्याही नेत्याला पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे। पण त्यांच्या याच मागणीनंतर काँग्रेस पक्षाने शरद पवार, PA संगमा आणि तारिक अनवर यांना पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित केलं। त्यानंतर 10 जून 1999 रोजी शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली। याच पक्षाच्या जोरावर शरद पवार यांनी 2023 पर्यंत आपलं राजकारण सुरू ठेवलं।
मात्र जुलै 2023 रोजी शरद पवारांचे पुतणे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे बंड केलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली। या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगात धाव घेतली गेली। अखेर 6 फेब्रुवारीला त्याचा निकाल देण्यात आला, ज्यामध्ये निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांचं असल्याचं मान्य केलं। निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार यांना नवा पक्ष आणि नवं चिन्ह घेऊन महाराष्ट्रातील जनतेसमोर जावं लागणार आहे। या वयात ही लढाई पवारांसाठी नक्कीच सोपी नाही, पण तरीही लढवय्या नेता अशी ओळख असलेला पवारांचा करिश्मा महाराष्ट्राच्या जनमानसावर काय जादू करू शकतो हे अवघ्या महाराष्ट्राने 2019 विधानसभा निवडणुकीत पाहिलं आहे। त्यामुळे आजच्या निकालानंतर शरद पवार हे पुन्हा नव्या उमेदीने जनतेत जातील एवढं मात्र नक्की। तर आता शिवसेना फोडून सत्तेत आलेल्या भाजपाला महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना मिळत असलेल्या सहानुभूतीचा सर्वाधिक त्रास होत आहे। आता अशाच प्रकारची सहानुभूती ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेता शरद पवार यांना मिळाली तर काय, असा महत्त्वाचा प्रश्न भाजप श्रेष्ठींची झोप उडवू शकतो। बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत बंड झाले, शिवसेना फुटली। बाळासाहेब ठाकरे हयात नसताना शिंदेंचं बंड झालं। ते असते तर इतकं मोठं बंड करण्याचं विद्यमान आमदारांचे सोडा, भाजपने देखील त्याचा विचार स्वप्नातही केला नसता। पण राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती मात्र भिन्न आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी लावलेले रोपट्याचे फळ आणि झाड हे थेट त्यांच्यासमोर नेले गेले। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या सहानुभूतीपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेता शरद पवार यांना मिळणारी सहानुभूती ही अधिक असेल। त्यात शरद पवारांचे वयानुसार प्राप्त झालेले ज्येष्ठत्व ही सहानुभूतीसाठी जमेची बाजू असेल। मुळात शरद पवार यांच्या उत्तुंग राजकीय आयुष्यात अशा सहानुभूतीची त्यांना कधीच गरज भासणार नाही। पण या सहानुभूती शब्दाने भाजप श्रेष्ठींची झोप मात्र निश्चित उडाल्याशिवाय राहणार नाही। त्यात शरद पवार हे पॉलिटिकली खूप स्ट्रॉंग प्लेयर आहेत। अशा वेळी त्यांनी कोणाला या राजकीय आखाड्यात चितपट करण्याचे निश्चित केले तर ते विरोधकांना मातीत लोळवण्याची क्षमता त्यांच्यात अजूनही आहे। त्यामुळे सहानुभूती या शब्दाला यापुढे राजकारणात सर्वात मोठी लाट मानली जाऊ शकते। उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेता शरद पवार या द्वियांना सहानुभूतीचा फायदा होऊ नये यासाठी भाजप नेते सावध असतील हे मात्र नक्की। तुम्हाला काय वाटतं या बाबतीत कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर सांगा। पुन्हा भेटूया अशीच नवीन माहिती घेऊन। तसेच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा। शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।